पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। राज्यातील हिंदू मांस विक्रेत्यांसाठी मल्हार सर्टिफिकेट दिलं जाणार आहे। झटका पद्धतीने जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्यांना हिंदू मांस विक्रेत्यांना हे मल्हार सर्टिफिकेट दिलं जात आहे। mallarcertification.com च्या माध्यमातून केवळ हिंदू समाजातील मांस विक्रेत्यांना हे सर्टिफिकेट दिलं जाणार आहे। मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी मल्हार सर्टिफिकेटची घोषणा केली आहे। mallarcertification.com असं या वेबसाईटचं नाव आहे। तर मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून हक्काची मटणाची दुकानं उपलब्ध होतील। जवळपास 100% हिंदू मटण विक्रेते व्यक्ती यामध्ये असतील आणि त्याचबरोबर मटणामध्ये कुठलीही भेसळ आढळणार नाही अशी माहिती मंत्री नितेश राणेंनी दिलेली आहे। त्याचबरोबर जिकडे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मटण खरेदी करू नये असं देखील नितेश राणे म्हणाले। मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून झटका मांस विक्रीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर हा नेमका प्रकार काय आहे, हलाल म्हणजे काय, झटका म्हणजे काय आपण समजून घेऊया। तर हलाल म्हणजे इस्लामिक मान्यतेनुसार वैध मार्गाने कत्तल केलेले प्राणी खाऊ शकता। तर झटका म्हणजे धारदार शस्त्राने प्राण्याची मान एका झटक्यामध्ये धडापासून वेगळी केली जाते। आपण झटका आणि हलाल म्हणजे काय समजून घेतोय। प्राण्यांची कत्तल इस्लामी शरियानुसार केली जाते, तर इकडे धारदार शस्त्राने प्राण्याची मान एका झटक्यामध्ये धडापासून वेगळी केली जाते। जमियत उलमेया ए हिंदच्या खरेदी अंतर्गत हे प्रमाणपत्र दिलं जात आहे। तर धारदार शस्त्राने प्राण्याची मान एका झटक्यामध्ये धडापासून वेगळी करणं हे यामध्ये बघायला मिळत आहे। इकडे हलालमध्ये चाकूने जनावरांच्या मानेची नस आणि श्वास नळी कापली जाते। तर झटक्यामध्ये मारण्यापूर्वी प्राण्याला बेशुद्ध केलं जात आहे जेणेकरून जास्त वेदना होत नाहीत। तर इकडे हलालमध्ये प्रार्थना केली जाते। तर झटकामध्ये मारण्यापूर्वी प्राण्याला उपाशी ठेवलं जात आहे। मानेवरती चाकू चालवल्यानंतर जनावराचं संपूर्ण रक्त बाहेर पडण्याची वाट या हलालमध्ये पाहिली जाते। तर हलाल दरम्यान प्राण्यांची मान लगेचच वेगळी केली जात नाही। आपण बघतो हलाल आणि झटका यामध्ये नेमका फरक काय आहे। मल्हार सर्टिफिकेशन हा एक नवीन संकल्पना आज आम्ही हिंदू समाजासाठी आणतोय, ज्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं जिथे 100% हिंदू समाजाचं जिथे प्राबल्य असेल, विकणारा पण हिंदू असेल, कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल, या झटका मटण सर्टिफाईड मल्हार सर्टिफिकेशनचा वापर आपण जास्तीत जास्त करावा। किंबहुना ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहूही नाही, खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन। हा बालिशपणा आहे, हा निव्वळ बालिशपणा आहे। त्याच्यावरती न बोललेलं बरं, पण नाही त्या गोष्टींमध्ये वाद घालण्यात काय अर्थ नाही।